शिवसेना दोन वेगळी झाल्यानंतर एकतर्फी सेना लढवणारे संजय राऊत यांना काही दिवस कारागृहात राहावं लागलं आणि त्या कारागृहात राहत असताना त्यांनी हे पुस्तक नरकातलं स्वर्ग हे लिहिलं होतं. याचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर हे विक्रीला आलेलं आहे. वसंत मोरे यांनी पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकाला देवाऱ्यात ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. तात्या, कितपर्यंत हे पुस्तक वाचलेलं आहे आणि का तुम्हाला वाटलं हे पुस्तक असं देवाऱ्यात ठेवा? तर मी पुस्तक वाचण्याच्या अगोदरच मी ते देवाऱ्यात ठेवलं आणि मला वाटतं मी कालपासून त्याचं वाचन चालू केलं आहे. आणि कालपासून जे काही मीडियामध्ये एक विषय येतो की आम्ही त्याचं पारायण करणार. पारायण हे ग्रंथांचं होत असतं, याचं पारायण होत नाही. याच्यामध्ये हे पुस्तक हे आपल्याला एकत्र बसून सगळ्यांना वाचावं लागेल. आणि त्यामुळे मी म्हणून की आमच्या शिवसैनिकांबरोबर ज्यांना या देशामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षात बसून यशस्वी राजकारण करायचं आहे त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्याकरता आता पुण्यामध्ये तर 100 नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे, 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि ह्यांच्या विरोधात जर आम्हाला शिवसेनेला राजकारण करायचं असेल तर ते विरोधातलं यशस्वी राजकारण करावं लागेल. आणि मी स्वतः 2007, 2012 आणि 2017 या तिन्ही टर्ममध्ये विरोधी पक्षात बसूनच यशस्वी राजकारण केलं आहे. आणि मला वाटतं की ते मी मनसेमध्ये केलं होतं आणि आता तर या ठिकाणी मला हे पुस्तक प्रचंड प्रेरणादायी आहे. त्यामुळं संजय राऊत साहेब एवढे बिनधास्तपणे का वागतात हे पुस्तक वाचल्यानंतर कळतं. कारण देशातली सगळ्यात मोठी जी संस्था आहे ईडीची, की ज्याला आज संपूर्ण देश अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईडी म्हटलं की थरकाप उडतो. त्या ईडीचं त्या ईडीची ज्या प्रकारे दानादान संजय राऊत साहेबांनी 40 पानातच उडवली आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रचंड प्रेरणादायी पुस्तक आहे. निवडणुकीच्या म्हणजे विरोधी पक्षाचा जो तुम्ही कालखंड सांभाळणार आहात त्याच्याबद्दल आपण बोलूयाच, पण या 40 पानात काय नेत्यांवरती टीका होती किंवा काय असं तुम्ही वाचलं जेणेकरून ते महत्त्वाचे विषय तुम्हाला वाटले? याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातला मोदी साहेब पंतप्रधान होण्याच्या अगोदरचा 30 मार्च 2014 रोजी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे आणलं, त्या टायमाला त्यांच्या स्वतःच्या पक्षामधूनच त्यांना विरोध झाला होता. मग त्यांच्या स्वतःच्या पक्षामधून त्यांना विरोध झालेला असताना स्वतः शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत होण्याच्या अगोदर सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मोदींचं समर्थन केलं, एक हिंदू नेता म्हणून ते पुढे येत असताना त्यांचं समर्थन केलं, तर ते खऱ्या अर्थानं या पुस्तकामध्ये वाखाणण्याजोगं आहे. आणि त्याच्यामध्ये जो स्तंभलेख लिहिला गेला 30 मार्च 2014 की बाजीराव मोदी म्हणून, मग तो खऱ्या अर्थानं हा विशेषतः मला तर पुणेकरांना, एक पुणेकर म्हणून मला तो प्रचंड प्रेरणादायी आहे. आणि विशेषतः हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा प्रेरणादायी आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी बाजीराव मोदी वाचलंच पाहिजे. आणि बाजीराव मोदी का उपमा दिली अशी? कारण बाजीराव म्हणजे थोरले बाजीराव की ज्यांनी अटकेपार झेंडे लावले, की बाजीरावांना जगभरातून कुणीही मदतीसाठी हात मागितला ते लगेच उभे राहत होते. एक प्रचंड धाडसी योद्धा म्हणून बाजीरावांकडे पाहिलं जातं. आणि त्या काळी 2014च्या अगोदर ज्यावेळेस या देशामध्ये राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती, तर त्या टायमाला या काँग्रेसच्या सत्तेच्या विरोधात मोदींनी बंड पुकारलं होतं आणि मोदी साहेबांना त्या टायमाला अनेकदा अटकसुद्धा झाल्या होत्या. तर त्यावेळेस एक हिंदू नेता म्हणून त्यांच्या मागं जे काही शिवसेना म्हणून उभी राहिली आणि त्या टायमाला त्यांना जी उपमा दिली गेली मोदींची, बाजीरावांची मोदींना, त्यामुळं मला वाटतं की ते धाडसी असल्यामुळे त्यांना बाजीराव मोदी असं म्हटलं गेलं आहे. तर ते प्रत्येक पुणेकर म्हणून पुण्यातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी, पुण्यातल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ते वाचलं पाहिजे. आघाडीचे नेतात किंवा इंडिया अलायन्सचे नेतात असलं कुठला बाजीराव आपल्याला मिळत नाही का? असं आता नाहीत. आता बाजीराव कोण नाहीत आता सध्या. आता मी जे काही सक्रिय राजकारण बघतोय याच्यामध्ये मला नाही वाटत की कोणी थोरल्या बाजीरावाची भूमिका करणारा इकडं कोणी आहे म्हणून. पवार साहेब पण आता त्यांना जाणता राजा म्हणतात, त्यामुळं त्यांची आणि बाजीराव मोदींचं असं काय, बाजीरावांचे काय हे होणार नाही. अलायन्समध्ये जर आपण पाहिलं गेलं तर
हे पुस्तक प्रकाशन जे आहे ते शरद पवार यांच्या हस्ते झालं. मात्र आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि शरद पवार पण त्यांची राष्ट्रवादी सुद्धा सत्तेत जाईल. निर्णय फक्त सुप्रियाताईंकडे आणलेला आहे. मात्र तेच सक्रिय राजकारणात म्हणजे ते सत्तेच्या वाटेवरती असताना त्यांच्याच हस्ते हे विरोधी पक्षातले म्हणजे विरोधी पक्षाला प्रेरणा देणारं पुस्तकाचं उद्घाटन करणं कितपत योग्य वाटतं? नाही, अजून तर तशा काही गोष्टी झाल्या नाहीत. ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. या आता फक्त आपण प्रिंट मीडियामध्ये, सोशल मीडियावरती या गोष्टी आपण ऐकतोय. त्यामुळं मला वाटतं की जेव्हा ह्या होतील, दोन राष्ट्रवादी एकत्र होतील, त्यावेळेस आपण पाहू. त्यावेळेस सुद्धा प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका ही शिवसेनेचीच असणार. विरोधी पक्ष म्हणून आता निवडणुका, महानगरपालिका निवडणुका जवळ येणार आहेत. निवडणुकांचा दांडगा अनुभव तुम्हाला आहे. याबद्दल काय वाटतंय? कारण शिवसेनामध्ये पाहिलं गेलं तर पूर्णतः संपुत्वात म्हणजे पुण्यामध्ये शिवसेनाचा बोटावर मोजण्या एवढे नगरसेवक फक्त शिवसेनेसोबत राहिलेले आहेत. कसे आता पुढे नेणार आहे? कारण मोठे पक्ष शरद पवारचे असतील किंवा काँग्रेस देखील असेल, हा मोठा पक्ष देखील आघाडीवरती आहे. वाटतं का आता ह्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठेतरी आपल्याला काहीसं तरी यश मिळेल का किंवा शिवसेना वाढायला मदत होईल? मला वाटतं की कदाचित मला जर तुम्ही हा प्रश्न करणार आहात, हे जर मला पहिलं माहिती असतं तर माझ्याकडची आकडेवारी आहे मी तुम्हाला दाखवली असती की 2017च्या निवडणुकीमध्ये याच पुणे शहरामध्ये शिवसेनेची भूमिका ही वेगळी झाली. प्रत्येक पक्ष हा सेपरेट लढला. त्यावेळेस या पुणे शहरामध्ये शिवसेनेला 8,23,000 मतदान झालेलं आहे. 10 नगरसेवक निवडून आले होते. आणि याच पुण्यामध्ये 5,26,000 मतं पडलेली काँग्रेस आहे. तर त्यांना पण 10 नगरसेवक होते. आणि आम्हाला तर 8,23,000 मतदान 2017ला आहे पुण्यामध्ये. आणि नगरसेवक सोडून गेले म्हणून शिवसैनिक मतदार नाही आमचा हटलेला. आमचा मतदार जागेवरती आहे. शिवसेनेमध्ये जे नगरसेवक निघून गेले त्यांना मला वाटतं की त्यांनी जर हे पुस्तक वाचलं असतं ना तर त्यांनी कधीच जाण्याची डेअरिंग केली नसती. पण आता ते गेलेत, त्यामुळे आता त्या विषयावरती बोलून उपयोग नाही आहे. आणि कदाचित त्यांना पश्चाताप पण होईल. जर या निवडणुका आत्ता झाल्या तर त्यांना पश्चातापाला सामोरे जावं लागेल. उमेदवार तयारीला आहेत का एवढे तुम्ही जेवढे सीट्स मागतील तेवढे उमेदवार आपल्याला मिळतील? 100% मिळतील. मी जो काही होय मी नगरसेवक होणार हा विषय मी घेतला आहे. त्याच्यामध्ये मला आजपर्यंत 182 लोकांनी संपूर्ण पुणे शहरामधून फॉर्म भरले. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता पाहू शकताल की मी आजपासूनच म्हणजे हे पुस्तक मी कालपासून वाचायला सुरुवात केली आणि आजपासूनच मी माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 40मध्ये 2 क्षेत्रीय कार्यालय, कोंढवा येवलेवाडी आणि सहकार धनकवडी सहकार नगर, ह्या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे मला वाटतं की मी ह्या 24 नगरसेवकांच्या वरती काम चालू केलं आणि आता बाहेर माझ्या कोंढवा येवलेवाडीची लोक येऊन बसलेली आहेत. आता मी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये मी बजेट काढले. त्यामुळे मी आता ह्या ज्या 15 प्रभाग समित्या आहेत, ह्या 15 प्रभाग समित्या 5 झोन याच्यावरती मी कामाला मागच्याच महिन्यामध्ये सुरुवात केली आहे. आणि आता मी 1 to 1 निवडणुका जाहीर झाल्यात, होतील का नाही माहीत नाही, परंतु जर त्या होणार असतील तर आमची आता तयारी चालू झालेली आहे. तर हे होते वसंत मोरे, ज्यांनी या पुस्तकाबद्दल काही त्यातला जो काळखंड आहे तो आपल्याला सांगितलेला आहे, त्यातला अनुभव सांगितलेला आहे. मात्र आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा प्रभाव कितपत पडतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.